बरोबर आहे, फिर. बरोबर आहे, फिर. हां, थोडं. मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे, आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता नभे येणे जन्मे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता नभे येणे जन्मे. विठ्ठल विठ्ठल नमो विशदबोध विदग्धा, विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. श्री संताजिया माथा चरणावरी, साष्टांगे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संतजनी माय बापे, आली मुखावाटा अमृत वचने, उत्तीर्णता नभे येणे जन्मे. प्रस्तुत श्री संत खोटेश्वर महाराजांच्या दरबारात आणि त्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्तानं होत असलेला प्रतिवर्षीप्रमाणे नामसंकीर्तन यज्ञ तथा दुग्ध शर्करा योग, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामूहिक पारायण, रात्र हरिकीर्तन अशा ह्या अपूर्व सोहळ्यामध्ये आज तुम्हा सर्व प्रेमीजनांच्या हरिभक्तांच्या प्रेमानं सेवा समर्पित करण्याचा सुयोग आहे. म्हणून सेवेतील चिंतनासाठी जो अभंग निवडला संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. आकारानं अभंग हा लहान आहे, 3 चरणाचा अभंग आहे. कारण संतांचं बोलणं कितीही कमी असलं तरी त्याचा कितीही विस्तार केला तरी होतो असं ते बोलणं असते. कारण आपल्या सगळ्या संत वाङ्मयात सूत्र पद्धतीचा अवलंब केलेला आहे. सूत्रामध्ये शब्द अक्षर कमी असतात, पण अर्थ हा व्यापक असतो. त्यात एक अक्षर नव्हे, एक मात्रासुद्धा निरर्थक नसते. आणि अर्थ विश्वतोमुख त्याला सूत्र असं म्हणतात.
पद्धतीची भाषा आपल्या सगळ्या वारकरी संत वाङ्मयात आहे. हे सगळेचे सगळे जे वारकरी आपले महाराष्ट्रीयन संत आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना अनुसरले. मूळ आपला वैदिक हा संप्रदाय आहे, म्हणून आपला मूळ ग्रंथ वेदच आहे. पूर्वी वेद एकच होता, पण द्वापाराच्या शेवटी वेदव्यासानी त्याचे विभाग केले, 4 विभाग केले. कशा करता? लोकांना कळण्याकरता. तरी लोकांना काही कळेना, कारण त्याची भाषा हे प्रभुवाक्य आहे. त्याच्यानंतर दर्शनकारांनी दर्शनाची निर्मिती केली. त्याच्यात दर्शनं ते 12 आहेत. 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. नास्तिक दर्शनकाराचा विचार आपल्याला करायचा नाही. आस्तिक दर्शनकार हे 6 आहेत. पण त्या दर्शनामध्ये, शास्त्रामध्ये विधिवाक्य आहे, विधी निषेधाचा विचार केलेला आहे. प्रत्येक शास्त्रकाराचं मत भिन्न आहे आणि ते वेदाच्या चौकटीत कसं बसवता येईल हा प्रत्येक शास्त्रकारांनी विचार केला आणि त्यानुरूप त्याचा अर्थ केला. आणि सगळेचे सगळे शास्त्रकार हे अवतारी आहेत, सर्वज्ञ आहेत. याचं चुकलं आणि त्याचं बरोबर आहे असं म्हणण्याची आपली काही छाती नाही. पण वेगळा वेगळा विचार त्यांनी मांडला. अधिकारी भिन्न असतील म्हणून मांडला असेल. मग त्या शास्त्रकारांच्याच प्रत्येकाच्या मतावर तो शास्त्रकार अडून बसला. न्यायशास्त्रकारांनी या जगात 16 पदार्थ मानले. वैशेषिकांनी त्याचं लाघव करून 7 मानले. सांख्यानी 2च मानले. योग्यानी 3 मानले. सांख्य आणि योगी हे दोन्ही सांख्यच आहेत, दोन्ही योगीच आहेत, पण एक शेश्वर आहेत आणि एक निरीश्वर आहेत. सांख्य हे निरीश्वरवादी आहेत. ते म्हणतात पुरुष मानल्यावर ईश्वर मानण्याची गरज नाही, म्हणून प्रकृती आणि पुरुष 2च तत्त्व मानले. पण योग्याने मात्र एक ईश्वर तत्त्व जास्तीचं मानलं. 3 तत्त्व आहेत, हे 2 आहेत म्हणतात. वेदांत्यांना जर विचारलं तुमच्या मतानं तत्त्व किती आहेत, म्हणजे किती भीती काही नाही, एकच तत्त्व आहे, विठ्ठल विठ्ठल. असं करता करता व्यवहारात ते आपलं मत माणूस सोडायला तयार नसला आणि दुसरा त्याचं मत मांडणारा असला की भांडणावर काम येते की नाही. तो त्याचं सोडत नाही, हा याचं सोडत नाही. मग काय होते? भांडण. तसं या शास्त्रामध्ये भांडणं लागले. शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन. ओरविते भ्रमण याचसाने, ओरविते भ्रमण याचसाने, ओरविते भ्रमण याचसाने. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, ओरविते भ्रमण बुद्धिमांद्य दोषामुळे शास्त्राचा निर्णय करता येईना. पुन्हा विधी निषेध लोकांना पसंती पडत नाही. आता तर काल इतका बदलला की लोकांना विधी काय निषेध काय जर तू सांगितलं तर ते थोटान वाटते लोकांना. अविधी वागणं जास्त लोकांना आवडते. तुम्ही जर विधी सांगितला ते म्हणतात आपण वारकरी वारकऱ्याला कशाला पाहिजे. म्हणजे वारकरी अविधीनं वागतात हे सिद्ध झालं. वारकऱ्याला कशाला पाहिजे असं. अरे पण त्यांना कळत नाही.
म्हणून शास्त्राची भाषा पसनी पडेना. मग त्याच्याकरता पुढे पुराणं आले. एवढंसं तत्त्व तुम्हाला सांगायचं आहे, त्याचा विस्तार करून सांगायचा आहे. हे भाषा आहे पुराणाची. धर्ममचर इतकं सांगायचं आहे तुम्हाला. पण ऐकणारा वर्ग एवढ्यानं सांगून ऐकणारा नाही. कोण धर्मानं वागलं, त्याच्या पदरात काय फळ पडलं, हे विस्तारपूर्व एखाद्या कथेच्या आधाराने त्याला पटवून द्यायचं. सत्यम वद इतकं सांगायचं आहे. पण सत्य बोलण्याचं फल काय आहे, पूर्वी कोण खरं बोललं, त्याला काय फल मिळालं, हे त्यांना पटवून देण्याकरता एखाद्या कथेचा आश्रय घेऊन सांगायचं. ही पद्धत आहे पुराणाची. इतिहास दोन आहेत. एक महाभारत आहे, एक रामायण आहे. पुराणं तसे तर एकंदर 54 पुराण आहेत. 18 महा आहेत, 18 पुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत. आणि ते सगळेचे सगळे व्यासकृत आहेत. फार मोठा विस्तार आहे. आपल्या संत वाङ्मयात इतिहास आणि पुराणाचा फार मोठा आदर केला. तुकोबाराय बोलले, पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, गोड रस सेविला. काही आपल्या संत वाङ्मयात आपण जे पुराण वाचतो, भागवत, त्याच्यात कथा नाही त्या आल्या आपल्या संत वाङ्मयात. म्हणजे कुठल्या तरी पुराणातून त्यांनी ती कथा घेतली. कपट्या मामळ भट्टा दिले पिढे दान. भागवतात आहे का कथा? आहे का? ऐकलं शिंदो म्हणा तर नाही म्हणा, भागवतात नाही. मग अजिबात कोण्याच पुराणात नाही असं आहे का? कोण्या पुराणात आहे? कोणारी काम पण आहे पुराणं पाहायचं. एकच तो पुराण सरून नाही राहिलं भागवत अजून. ते बाकीचे पुराणं कधी पाहाल तुम्ही? ते तुकोबारांनी छाती ठोकपणे म्हणावं, पाहिली पुराणे धांडोळी. आपल्या संत वाङ्मयात वेद, शास्त्र, पुराण, इतिहास ह्या सगळ्याचा समन्वय केला. समन्वय करणे म्हणजे जो भाग वेदाला अनुकूल आहे आणि जो भाग वेदाला प्रतिकूल आहे. प्रतिकूल कसा आहे, त्याचा अधिकारी कोणता, प्रकरण कोणता, हे संशोधन करून बरोबर त्याचं एकीकरण करणं, त्याला म्हणतात समन्वय. ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत. एक आहे अविरोधाध्याय, एक आहे समन्वयाध्याय, एक आहे साधनाध्याय आणि एक आहे फलाध्याय. याला वेदांत म्हणतात. ब्रह्मसूत्र हे 555 सूत्र आहेत. त्याचे 4 अध्याय आहेत. त्याला उत्तर मीमांसा असंही म्हणतात. विठ्ठल वेदातच 3 कांड आहेत. कर्मकांड आहे, उपासना कांड आहे, ज्ञान कांड आहे. कर्मकांडाच्या श्रुती जास्त आहेत, त्याच्यापेक्षा कमी उपासना कांडाच्या आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी अत्यल्प श्रुती आहेत ज्ञानकांडात. आणि ज्या ज्ञानकांडातल्या श्रुती आहेत त्या प्रकरणाला उपनिषद अशी संज्ञा आहे. म्हणजे वेदाचा शिरोभाग, त्याला म्हणतात ज्ञानकांड. काही लोक म्हणतात कर्मश्रेष्ठ आहे. पूर्वमीमांसा शास्त्रकार म्हणतात, त्याचा अनुवाद केला ज्ञानोबारायांनी, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काय स्वर्गात सुख आहे? वा वा, मनोहर सुख आहे स्वर्गात. स्वर्गामध्ये
चिंतामणीच्या सडका आहेत. एक कामधेनू नाही, कामधेनूचे खिल्लार आहेत. एक कल्पतरू नाही, कल्पतरूचे बगीचे आहेत. तिथे अप्सरा आहेत. त्या अप्सराच्या अंगाचा सुगंध येते. हे सप्तधातू त्यांच्या शरीरात नाहीत, दिव्य शरीर त्यांचे आहेत. त्याच्यात मुख्य 7 आहेत, बाकी खूप आहेत अप्सरा. उच्चश्रवा नावाचा घोडा आहे, ऐरावत हत्ती आहे. किती दिव्य भोग आहेत. आणि इथे तुम्ही जे स्वयंपाक करता, जे अन्न आहे ना, ते अन्न तिथे नाही. तुम्ही ते अन्न खराब होऊ नये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता. किती दिवस खराब होणार नाही फ्रीजमध्ये अन्न? महिनाभर. महिनाभर. किती सुरक्षित ठेवलं ते नाचते. तिथे न नाचणारं अन्न आहे आणि ते शिजवा लागत नाही. कोणतं आहे अन्न? अमृत. अमृत आहे, अमृत. आणि ते अमृत पान केलं की ते अमर होतात. असं अमृत आहे तिथे. खायला अन्न अमृत आहे. तिथे राहणाराची सावली पडत नाही. एवढे दिव्य भोग स्वर्गात आहेत. पाहिले का तुम्ही? पाहिले नाही, वाचले. वाचून तरी माणसाची इच्छा होती की नाही स्वर्गात जाण्याची? हे काय करता इथे राहून? हे मरक्या लोक आहेत. अन्न विट्टे सगळे हाडामासाई लोक आहेत. लोक लोज मरतात. त्याच्यापेक्षा स्वर्गात जाणं चांगलं आहे की नाही? कोणाला वाटते स्वर्ग चांगला नाही? पण जाता येते का? का जाता येत नाही? स्वर्गात जाण्याकरता जो विधी लागतो तो विधी केला पाहिजे. काय? कर्माचा अधिकारी. कर्माचा अधिकारी अर्थी पाहिजे, विद्वान पाहिजे, समर्थ पाहिजे आणि शास्त्रापरिदस्त पाहिजे. यज्ञ केले की स्वर्गात जाता येते, पण कोणता यज्ञ कोणाला करता येत नाही. यज्ञादी कर्म कीजे. अश्वमेध राजस्वी यज्ञ जर करायचा असला तर त्याला क्षत्रिय कुलात जन्म घ्यावा लागतो. ब्राह्मणांनी वाजपेय यज्ञ केला पाहिजे. वैश्यस्तोम नावाचा यज्ञ वैश्यानं केला पाहिजे. त्याचे वेगवेगळे फल आहेत, वृत्ती वेगवेगळे आहेत, मंत्र वेगवेगळे आहेत. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला जाता येते. कधी एखाद्या वेळेला कधी विघ्न आलं तर त्या नवशासारखी गती होण्याची शक्यता आहे. 9 स्वर्गाधिपती झाला, परिराटी भांबावला, शेखी भुजंग तो पावला. अरे त्याला शेवटी सर्पयोनीत जावं लागलं. नवशाला तो स्वर्गात नाही जाता आला. जे कर्म प्रमाण मानणारे लोक आहेत, स्वर्गात गेला म्हणजे झालं मोक्ष ते म्हणतात. मग स्वर्गासाठी हे करायचं. ज्ञानोबा म्हणतात, एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती. काय करा? एका बाईनं खूप चांगल्या प्रकारचा स्वयंपाक केला, रात्रभर जागली, चविष्ट स्वयंपाक केला पक्वान्नाचा. आणि सकाळी दिवस निघल्यावर तो विकून टाकला. म्हणे विठ्ठल विठ्ठल. देवी भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. भोगाकरता धर्माचा व्यय करणारे लोक आहेत. हे पूर्वमीमांसकाचं मत अडले त्याच्यावर. काही म्हणतात कर्मकांड श्रेष्ठ आहे, काही म्हणतात भक्ती उपासना श्रेष्ठ आहे. त्याच्या पुढे ते जात नाहीत. काही म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. साधन 3 आहेत आणि कांडही 3 आहेत आणि मनुष्याच्या अंतःकरणात दोषही स्वाभाविक 3 आहेत. कोणकोणते दोष आहेत? स्वाभाविक पहिला दोष आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. हे 3 दोष आहेत. कमी अधिक प्रमाणात सगळ्यांच्या अंतःकरणात आहेत. आता त्यातले पहिले जे 2 दोष आहेत, मल आणि विक्षेप,
हे स्वप्रयत्नानं घालवायचे आहेत. आणि आवरण निवृत्त करण्याकरता इथे यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरुकडे संतांकडे का जायचं? ते आवरण निवृत्त करतात. पण कोणाचं करतात? कोणाचं करतात आवरण निवृत्त? ज्याची ही पूर्वतयारी आहे, त्याचं क्रम आहे त्याचा. ज्याचा मल गेला त्याचा विक्षेप जातो. मल विक्षेप ज्याचे गेले त्याचं आवरण घालवतात संत. ते स्वप्रयत्नाचा तो विषय नाही. संत किंवा सद्गुरू हे आवरण निवृत्ती करतात. हे प्रत्येक साधनावर प्रत्येकजण अडून बसले. आपल्या वारकरी संप्रदायात याचा समन्वय आहे. आम्ही कर्म उपासना सोडली नाही, पण ज्ञान हे शिरोधार हे मानलं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय बोलले. मी मगाशी आलो, यांच्या पारायणात 7वा अध्याय चालू होता. स्वाश्रया स्वविषया असा विषय होता तिथे. काय ज्ञानोबारांची भाषा आहे. मी कित्येक वेळ बोलून गेलो. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथच नाही. विठ्ठल विठ्ठल. विवरणकार जे आहेत त्यांच्या मताचा स्वीकार केला. एक सर्वज्ञात्व मुनी आहेत, ते वेगळं म्हणतात. प्रकाशात्मा श्रीचरण वेगळं म्हणतात. भामती निबंधकार हे वेगळं म्हणतात. ज्ञानोबारांनी पहा कसं सांगितलं. काय म्हणतात? हे असो डोळाची पडळ रचे. पडळ कुठे तयार होते? डोळ्यात. आणि डोळ्यात तयार झालेलं पडळ दृष्टीचाच अवरोध करते. शेवाळ कुठे तयार होतो? पाण्यावर. आणि पाण्यालाच आवरण घालते. कुठे होते शेवाळ तयार? याला काय म्हणतात? स्वाश्रया स्वविषया. विठ्ठल विठ्ठल. तंतोतंत जसं शास्त्रात आहे, जसं वेदात आहे, ते ज्ञानेश्वरीत दिलं. कधी कधी आता ज्यांनी गीता सांगितली त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. घाई गर्दीत गीतेमध्ये सांगत असताना कुठेतरी हे सुटलं असेल, त्याचं करेक्शन केलं ज्ञानेश्वरीत. बारीक ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. झालं पारायण असं नका करू. अर्थावीण पोथी राहू देण्यात आम्ही वाचणार नाही, मग त्याच्यासाठी नाही सांगत. अर्थ लक्षात घेऊन वाचत जा, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याचा अधिक आनंद होतो. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये रसिका करता सगळेचे सगळे रस आहेत. रस किती आहेत? महाराज लोक सांगतीलच. किती आहेत रस गुरुजी? साहित्यातले रस 9 आहेत. तुमच्या भोजनातले 6 आहेत. शृंगारादी साहित्यातले सगळे रस आहेत ज्ञानेश्वरीत. कारण त्यांनी प्रथमच मागणी केली. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू. भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. साहित्य सोनियाची आखाणी का गोड आहे. काय ज्ञानेश्वरी आहे. म्हणून सगळेचे सगळं मी संत ज्ञानोबारांना अनुसरले. सगळे संत तत्कालीन आणि तदनंतर झालेले. विठ्ठल विठ्ठल. तत्कालीन संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांचं मत मानलं. त्यांचा ग्रंथ श्रेष्ठ मानला. नामामणी ग्रंथ. हे काही लोक म्हणतात ते शताब्दी झाली तेव्हापासून ज्ञानेश्वरीचं महत्व वाढलं. मूर्ख कोण्या मुलकातले. विठ्ठल विठ्ठल. तुला माहित नव्हतं असं म्हण. त्या काळात नामदेव महाराज म्हणतात, मराठीचे आद्य कवी मुकुंदराज त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ प्रथम लिहिला. पण जेव्हापासून ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली
तो ग्रंथ लुप्त प्राय झाला. विठ्ठल विठ्ठल. घाई गर्दीत गीता किती वेळात सांगितली याच्यातच तर वाद आहे. कुठे सांगितली यात वाद नाही, रणांगणावर सांगितली. आणि सांगितली अर्जुनाच्या मोहनिवृत्तीसाठी. मुख्य श्रोता कोण आहे? अर्जुन. सांगितली अर्जुनासाठी, पण पहिल्यांदा ब्रह्मज्ञान झालं मारुतीरायाला. विठ्ठल विठ्ठल. काय तर ज्याच्या त्याच्या अधिकाराचा प्रसंग आहे. अर्जुना करता सांगितली, पण मारुतीरायाला पहिले ब्रह्मज्ञान झालं. अर्जुना भक्त होता म्हणून तर सांगितलं. त्याच्या धुरीवर बसला, अभक्त होता म्हणून नाही, भक्त होता म्हणून. पण तुझे अज्ञानत्व हरावे लागे ही ज्ञानोबारांची कमाल आहे. अज्ञानाच्या रकान्यात टाकलं अर्जुनाला. विठ्ठल विठ्ठल. काय गोड बोलले, त्याच्यावर टीका वाचा ज्ञानोबारांची. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. अर्जुना तू परिससी, वा परिसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हासी वाणी कायची सांगायची. अर्जुना तू ऐकतो आणि ऐकून सोडून देत नाही, अनुष्ठान करतो त्याचं. मग आम्हाला काय नुसतं सांगायला, तोंड वाजवायला काय लागते? अरे हा जर कर्कश प्रसंग ध्यानात घेऊन तुला मी जे सांगण्याचं टाळलं तर तुझ्यासारखा श्रोता कोण्याच अवतारात भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. एवढा श्रेष्ठ दर्जाचा अर्जुन, तरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा बारीक. किती वेळ ज्ञानेश्वरीत अवधान शब्द आला. एवढ्या मोठ्या अवधानयुक्त श्रोत्याला पुन्हा पुन्हा चिमटा घ्यायचा. अवधान ऐकले दिजे, अवधानाचे न करी वाणे, पण वाया जाईल. अवधानयुक्त ऐक. एवढा अवधानी श्रोता आणि त्याला म्हणतात पाय बरं अनवधान होण्याची शक्यता आहे. आणि या दर्जाचा अर्जुन आहे. मग आपल्याला अर्जुनाला जे मिळालं ते जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्या पंक्तीत बसावं लागेल की नाही? अर्जुनाकरता जे पदार्थ केले ते आपल्याला प्राप्त व्हावे असं वाटत असेल, अर्जुनाच्या पंक्तीत बसावं लागेल की दुसऱ्या पंक्तीत? हां, अहो अर्जुनाची काय ज्ञानोबाराची कमाल आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. वा, अरे रस्त्यानं चालणारे फिरणारे मोकाट लोक त्यांना नाही बोलावलं रे. विठ्ठल विठ्ठल. ते तिकडे पाहू नका, तुम्ही अवधान द्या. ते वायाच गेले, जाणारच आहेत. जाऊ द्या, गेले चुलीत जाऊ द्या ते, आपल्या वराडी भाषेत. अहो तुम्हाला सांगतात अर्जुनाची पांती जी परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान. काय मिळेल? काय मिळेल म्हणजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला गी नारायणे. काय गोड आहे कितीची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय मिळणार आहे वाढ? ब्रह्मरस. विठ्ठल विठ्ठल. अशी ब्रह्मरसाची मेजवानी इथे रोज चालली. आपली व्यावहारिक भूक शमन करण्याकरता पंक्तीत आहेतच, पण हा ब्रह्मरस तुम्हाला मिळाव्याच्याकरता ते निमित्त आहे. काहीतरी आम्ही दाखवायचं, पंगत आहे, काय आहे हे, नाही तर नुसते तसे येणार नाहीत. किती किती पहिल्यापासून ऋषीमुनीच्या कालापासून नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबारायांनी प्रयत्न केले लोकांना समजवण्याची. नाथ महाराजांनी, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भांदासाचे कुळीमा विष्णूचा अवतार, त्यांनी एवढं वाङ्मय कसं लिहिलं हा विचारही आपल्याच्यानं होत नाही. रोज कीर्तन आहे सध्या वाड्यात, पण वाडा काही भरे ना नाथ महाराजांच्या कीर्तनाला. श्रीखंड्या
हे लोक का येत नाहीत रे? काही कोणातून आपण घेत नाही, काही मागत नाही, काही नाही, हे येत नाहीत. मग त्याने सांगितलं सल्ला की महाराज आपण एक प्रयोग करू. आता जे कीर्तनाला लोक येतील, आरती झाली की त्यांना प्रसाद म्हणून एक वगराभर बनारस साखर द्यायची. हा तोच प्रकार आहे कीर्तन झाल्यावर पंगत विठ्ठल विठ्ठल. मी आता परवा सांगितले का कीर्तनात असं करा, काल्याचं कीर्तन एका मंडपात आणि दुसऱ्या मंडपात पंक्ती सुरू, पंक्ती मिष्टान्नाच्या. कीर्तनात ज्याला वाटलं ते या, नाही तर जेवायला बसा चालले जा. जे कीर्तनात बसतील तेच आपली गडी विठ्ठल विठ्ठल. काय लोक आहेत हे. संक्रांत एकादशी दिवशी आली, बऱ्या माळकऱ्यांनी एकादशी त्या संक्रांतीच्या दिवशी जेवले हो. हे का माणसं आहेत? विठ्ठल विठ्ठल. हा जो प्रयोग आहे यांनी परमार्थ करावा याच्यासाठी आहे. औषध द्यावया चाळविले बाळा देवनिया गुळा. त्या गुळ दाखवायचा मुलाला, गुळ घे. गुळ दाखवण्यात, गुळ खाण्यात प्रयोजन नाही, यानं औषध घेऊन रोग बरा होण्यात प्रयोजन आहे. तसं संतांनी आटोकाट प्रयत्न केला, पण लोकही त्यांचा रंग सोडत नाहीत. काय करावं त्याला? काय जन्मजन्मांतरातलं पाप असते महाराज, आणि ते पाप याच्यावर आरूढच होऊ देत नाही. पहिल्यांदा एक पाप असं आहे, येऊच नाही देत तिथे. आणि दुसरं पाप असं आहे की आल्यावर कळू देत नाही, सगळ्यांना कळत नाही. काय करता कीर्तनात जाऊन आपल्याला काही समजतच नाही. अरे तुम्हाला इतर ठिकाणी जे कळत नाही ते कळून घेण्याकरता कीर्तन आहे. कीर्तनकार इथे उभा राहून जर संसारातल्या गप्पा मारायला लागल्या बाळा, तर तुझ्यापेक्षा ऐकणारे 100 पट त्याच्यात पुढे आहेत, 100 संसारात. त्यातलं काय सांगतो? त्यांना जे माहीत नाही ते सांगण्यात कीर्तनाचं महत्त्व आहे का जे तुम्हाला माहीत आहे ते सांगण्यात आहे? अज्ञात ज्ञापकत्वात शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्राचं शास्त्रत्व ज्ञात ज्ञापकत्वात नाही. तुम्हाला जे माहीत आहे तेच जर शास्त्र सांगू लागलं, शास्त्राचं शास्त्र पण राहणार नाही. तसं कीर्तनकार संसारातल्याच गोष्टी जर सांगू लागला, कीर्तनाचा दर्जा राहणार नाही रे. विठ्ठल वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, इतिहासाचा सगळा समन्वय सांगण्याकरता संतांचे अवतार आहेत. कुठे कुठे तुम्हाला श्रुती आणि स्मृती यात जर विरोधाभास दिसला तर श्रुतीचं प्रामाण्य मानायचं. कुठे कोणत्याही संतांमध्ये वेगळे पण दिसलं ज्ञानोबारांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या, तर ज्ञानोबारांचं प्रमाण ढाळ दिशी मानायचं. विठ्ठल विठ्ठल. कारण काय, ते बोलले ते वेगळ्या अर्थानं बोलले, तुम्हाला त्याचा समन्वय आला नाही. ते सगळेचे सगळे ज्ञानोबाराला अनुसरले आणि विरुद्ध कसं बोलतील? तुकोबारासारखा महात्मा म्हणतो, तुका म्हणे नेणो व्यक्तीची हाय हाय म्हणून ठेविली पाय. संत आहेत, अनेक देव आहेत. तत्व ते एकच आहे, पण मी तुम्हाला सोपं सांगतो. जेव्हा देव बोलायला लागला की म्हणायचं संत, आणि संतांनी मौन धरलं की म्हणायचा देव. विठ्ठल विठ्ठल. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे
वर्ताया. वैकुंठवासी, वैकुंठ या शब्दाचा अर्थ वैकुंठ लोकविशेष हाही अर्थ आहे. वैकुंठ नाम विशेष. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ नाव आहे विष्णूचं एक. आणि वैकुंठ एक स्वरूप विशेष. परमात्म्याच्या स्वरूपाला वैकुंठ म्हणतात. आम्ही वैकुंठवासी म्हणजे परमात्म स्वरूप संत. आणि परमात्म स्वरूपात केवळ सुख आहे, दुःखाचा लेश नाही. ते ठिकाण सोडलं आणि ज्या ठिकाणी सुखाचा लेश नाही तिथे आले. विठ्ठल विठ्ठल. पहा किती अवघड आहे. जिथे दुःखाचा लेश नाही तिथे राहत होते पूर्वी, ते सोडून दिलं. आले कुठे? जिथे सुखाचा लेश नाही. सुखाचा लेश नाही देखिला, लेश नाही देखिला तुझं म्या फुलोरा बांधिला. अरे सुखा नाही, सुखाचा लेशही नाही. इथे आले. येत असताना कोणत्या तरी देशात यावं लागते, कोणत्या तरी प्रांतात यावं लागते, कोणत्या तरी जातीत कुळात यावं लागते, कोणत्या तरी घरात यावं लागते. आणि येत असताना गर्भवासातून यावं लागते. किती कठीण परिस्थिती आहे. कशा करता? उद्धराया आले जिन जना. पुन्हा ब्रह्ममूर्ती संत. इथे खुलासा तो ब्रह्ममूर्ती म्हणजे आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ स्वरूप विशेषत्वानं का घ्यायचा? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले. या दीनजनांचा उद्धार करण्याकरता आले. त्यांच्याकरता काही करायचं शिल्लक राहिलं असं म्हणून नाही. दह्यात मंथन केलं की दोन पदार्थ निघतात, एक सार आणि एक असार. सार काय? लोणी. किती दिवस राहिलं ते लोणी काही दिवसांनी खराब होते. ते अग्नीच्या संपर्कानं तापवलं की त्याचं काय होते? तूप. लोणी ठेवलं भांड्यात, खाली जाळ लावला, याचं तूप पूर्ण झालं. कधी समजते? कडकड 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 त्याचा आवाज बंद झाला की विठ्ठल विठ्ठल. त्याचं बोलणं बंद झालं की समजून जायचं झालं काम. हे आता पूर्णत्वाला आलं. घ्या काढून. ते कळलं पाहिजे. नाही तर जास्त होते, नाही तर कमी होते. तसं नाही. आवाज बंद झाला. आमचे गोविंद महाराज फार गोड सांगायचे. गेले जुने कीर्तनकार. आता आमच्या इकडे आले आणि ते वाजून राहिलं होतं. बाई गेली ती माय ते बोलून राहिलं म्हणे अजून विठ्ठल विठ्ठल. पण तुम्हाला काही पक्वान्न खाऊ घालण्याचे जर तुपाच्या मनात आलं तर ते पुन्हा बोलायला लागते. बंद झालं बोलणं, त्याच्यात पुरी काढायला लागली की पुन्हा त्याच्यात काही पदार्थ बी काढायला लागले की हे कशा करता? तुपाला भूक लागली म्हणून, तुपाची इच्छा पूर्ण व्हायची आहे म्हणून खाणारा करता पुन्हा बोलायला लागते. तसे संत पूर्णत्वाला प्राप्त झाले. तया ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला. तो काहीच नाही करायचं त्यांना. पूर्ण झाले. पण इथे कशा करता आले? तुमच्या आपल्यावर उपकार करण्या. येथे उपकारास
या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. उपकार करण्याकरता आले सगळे संत बरं, पण संत या श्रेणीला जे प्राप्त झाले ते, बाकीच्या लोकांनी या भानगडीत पडायचं नाही. आणि स्वतःला संत म्हणून घ्यायचे, सेवा करायची ते करा तुम्ही. संत का हवं कठीण आहे, मुचा पेड खजूर. अरे संत म्हणून घेणं तुला सोपं वाटते, पण अवघड आहे. भक्त म्हणविता गोड वाटे, परी भजन मार्गी हृदय फुटे. हां काय पुढे काय, विठ्ठल विठ्ठल. अकृत्रिम भक्ती जै उमटे तै मी भेटे उद्धवा. भक्ती कृत्रिम नाही, अकृत्रिम. कृत्रिम भक्ती तर खूप वाढली. तो एक रोग आहे, त्या रोगानं अंगावर सूज येते. सूज आली का मग तो लठ्ठ झाला, ताकद वाढली, मर्यादा धोका वाढला. विठ्ठल विठ्ठल. तसं कृत्रिमता वाढली की तुमचा अधोगतीचा धोका वाढला समजा. अकृत्रिम. संतांनी म्हटलं थोडे परी निरे, अविटते घ्या रे खरे. स्तोम माजू नका, एवढंसं करा, पण निरे. आणि तुकोबाराने मागणी केली, निरे कोणापाशी होय, निरे कोणापाशी होय, घ्या रे मज एक दुर्बळ. दुर्बळ आहे, निर असेल कोणाला जुळत द्या. भेसळ चालत नाही. म्हणून असा परमार्थ शिकवण्याकरता, आणि तो शिकवला त्यांनी उपदेशाच्याही द्वारा आणि कृतीच्याही द्वारा. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी म्हणजे भक्ती, वैराग्य, ज्ञान. हे नुसते पोथीत नाही, आचरणाच्या द्वारा त्याचं फल कसं मिळते समाजाच्या समोर ठेवलं. अंतःकरणातला मल नावाचा दोष गेला. पराव्या नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. तुकोबाराच्या प्रमाण आहे, जाई हो तू माते कशाचा आहे द्योतक. हे न करी साया स शब्द वापरला. यांच्या ठिकाणी सकामता निर्माण व्हावी याकरता परोपरीनी त्या माऊलींनी प्रयत्न केले. पण महाराज म्हणतात आम्ही विष्णुदास मनात विक्षेप राहिला नाही. विक्षेप कशाला म्हणतात, ज्या स्थितीमध्ये तुमचं प्रारब्ध तुम्हाला ठेवील त्यात बरं न वाटणे. आणि त्यावेळेला अंतःकरणाची जी स्थिती होते त्याला म्हणतात विक्षेप. विक्षेप नाही. ज्ञानाचा प्रत्यय कधी आला, मी वासुदेव तत्व
उपदेशाद्वारे, आणि उपदेशाच्या द्वारे, आता उपदेश हा एक कथनाचा प्रकार आहे. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. उपदेश कोणाकडूनही झाला तरी स्वीकारला पाहिजे, हा तर संतांचा उपदेश आहे. पण उपदेश करण्याचा खरा अधिकार संतांना आहे. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला महाराजांचा. संतांची चिन्ह आले का तुझ्या अंगात? नाही. मग उपदेश करणं तुमचं काम नाही. उपदेश करत असताना तो निर्भेळ करावा लागतो, आणि निर्भेळ बोलणं तुमच्याच्यानं जमणार नाही. कारण काय आहे, तुम्ही निर्भेळ बोलले की ज्यांच्या अंगावर ते बोलणं जाईल, धक्का खवंदाशी लागत असे. का तुम्ही तुकाराम महाराज आहे? विठ्ठल विठ्ठल. वाईटाला वाईट म्हटलं की त्याला राग आल्याशिवाय राहत नाही, आणि वाईटाला चांगलं म्हटल्याशिवाय तो वर्गणी देत नाही. विठ्ठल विठ्ठल. भानगडी आहे त्या. खऱ्या परमार्थाला हात घातला की नाही मुश्किल आहे. विठ्ठल विठ्ठल. संत मायबापांनी जे वाङ्मय लिहिलं, तंतोतंत वेदाचा अर्थच लिहिला. वेदानुसारी सगळं संत वाङ्मय आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं. एकनाथी भागवत श्रीमद भागवतावरची टीका आहे. एकनाथी भागवत श्रीमद भागवतातील कोण्या स्कंदावरची टीका आहे? हा 11वा. बरोबर. पण 11वा स्कंद का निवडला हे भारी आहे. आता विठ्ठल विठ्ठल. या 11 स्कंदामध्ये मुक्ती लक्षणाचा विचार आहे म्हणून तो निवडला. 10 लक्षणं आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया. हे 10 लक्षणं आहेत. तर 11व्या स्कंदात मुक्ती लक्षण आहे म्हणून नाथरायांनी तो 11वा स्कंद टीकेसाठी निवडला. पण गंमत अशी आहे, तुकोबाराने विचारा काय म्हणतात ते. तुका म्हणे भागवत आणि केले श्रुत सकळा. म्हणजे हे सगळंचं सगळं सगळ्या लोकांना ऐकवलं. म्हणजे आहे टीका 11 स्कंदावर, पण 12 स्कंदातल्या कुठल्या काहीतरी कथेनं म्हणा, दृष्टांत देऊन म्हणा, सिद्धांत सांगण्याच्या निमित्त म्हणा, काहीतरी कथेला म्हणा, कुठेतरी स्पर्श केलेला दिसतो नाथरायांनी. पण तुम्ही नाथ भागवताचं पारायण करसान तर कोणाकरता लिहिला ग्रंथ? माणसाकरता लिहिला. ज्यांना लिहिणं आहे, ज्याला वाचता येते त्यांच्याकरता लिहिला. पण ज्यांना वाचता येते तेही लोक वाचत नाहीत. कोणाकरता केले ग्रंथ? तुकोबारांनी गाथा लिहिला. त्यांना तर एवढी प्रतिकूल परिस्थिती, 3-3, 4-4 दिवस चुलीचा धूर निघायचा नाही महाराजांचा. भांडाऱ्या डोंगरावर उपाशी राहून गाथा लिहिला आणि लोक गाथा वाचिनात. विठ्ठल विठ्ठल. हे महान 3 ग्रंथ आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची धरोहर आहे. 4था ग्रंथ तुमच्या घरी असला काय नसला काय क्षम्य आहे, पण हे 3 ग्रंथ माळकऱ्याच्या वारकऱ्याच्या घरात अवश्य असले पाहिजेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांचा गाथा. ही मराठीतली प्रस्थानत्रय आहे. विठ्ठल विठ्ठल. हे अमृत आहे. अमृत हे मुखे श्रवत. काय प्रमाण अगोदर नाही ना याचं ध्यानावर आहे की नाही तुम्ही? विठ्ठल विठ्ठल.
तुका म्हणे सुख पराविया सुखे. आता ऐका बरोबर. आता गाडी धक्क्यावर आली, धक्का देत जा जरा. विठ्ठल विठ्ठल. अमृत हे मुखे श्रवतसे. ज्ञानेश्वरी अमृत आहे, एकनाथी भागवत अमृत आहे, तुकाराम महाराजा गाथा अमृत आहे. आता म्हणा आली मुखा वाटा. आली मुखा वाटा, आली मुखा आली मुखा वाटा. अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे. या जन्मात तर आम्ही उत्तीर्ण होऊच शकत नाही. काय दिलं म्हणजे ज्ञानोबाराच्या उपकारातून उत्तरही होऊ आपण. हो काय आपण वेडेलो, आपल्याला काय कळते काय ज्ञानोबाराचे उपकार केले आपल्यावर. विठ्ठल विठ्ठल. तसाचा तसा संवाद. पण गीता अलंकार, गीतेवर अलंकार चढवला. प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर. काय अलंकारिक भाषा आहे. अर्जुनाने प्रश्न विचारायचा आणि देवाने उत्तर द्यायचं. काय बोलणं सभामंडपात चाललं, एखाद्या मंदिरात सप्ताह होता, हे बोलणं चाललं कुठे. शस्त्रांची खणखण. हाय दुसऱ्या मिनिटात सेकंदात किती मुंडके तुटतात त्याचा नेम नाही का. आपला पाळी येते आपली, त्याच्यावर कोणाला माहीत. ऐशिया समयी कर्कशे. काय बहादर अर्जुन आहे हो. अरे तुम्हाला संसारातल्या कामाची काही घाई असली आणि तुम्हाला जर आमचे गुरुजी आले, गुरुजीने सांगलं मी ज्ञानेश्वरी सांगतो, ऐकसान तुम्ही. हां अरे जिज्ञासाच नाही लोक आहेत. मी आता दिवसभर पडून होतो इथे, पण कोणी आलं नाही, म्हटलं नाही की आम्हाला या ओळीचा अर्थ सांगा. कोणाचा रिकामपणा आहे. काय घेतलं असतं का कोणाजवळून. बोला आलं कोणी पोथी घेऊन. काय गरज नाही लोक यायला. विठ्ठल विठ्ठल. तुमचं एखाद्या कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाचं लगबगीचं काम आहे आणि केवढाही महाराज आहे ना, आणि त्यांना कधी म्हटलं बस मी पोथी सांगतो, ऐकीन कोणी. हां अर्जुनाच्या मागं केवढं काम होतं आणि पोथी ऐकून राहिला. खबरदार. तेव्हा देव म्हणत होते इकडे तिकडे पाशीन नाही तर वाया जाईन. काय सांगावं महाराज. आणि त्याच्यात प्रश्नाचा भडीमार केला. किम तद्ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मधिदैवम किमुच्यते. वा म्हणे जाणसिओ भला प्रश्न करू. शाबास. काय अर्जुना प्रश्न कसा करावा हे तुलाच कळते रे.
काय प्रश्न विचारतो? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. अक्षर कशाला म्हणतात? अध्यात्म कशाला म्हणतात? अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैव कशाला म्हणतात? कोण समजून सांगून राहिलं? जगाचा मालक आणि ऐकते अर्जुन या देशाचा सम्राट विठ्ठल विठ्ठल. काय सांगा मला, काय ज्ञानोबारांनी बहार केली. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे त्याचं माधुर्य लक्षात येईल. जे ज्ञानेश्वरीत आहे तेच भागवतात आहे आणि जे भागवतात आहे तेच तुकाराम महाराजच्या गाथ्यात आहे. ज्ञानेश्वरीत काही गाथ्यात काही असं नका करू. जे ज्ञानोबाराय बोलले तेच तुकोबाराय बोलले. म्हणून मज पामरा हे ज्ञानोबाराच्या समोर उभे राहिले तुकाराम महाराज. काय थोरपण तुकाराम महाराज ज्यांनी कळत चढवला ते म्हणतात स्वतःला पामर. ज्ञानोबारांच्या समोर आपण कोण असू? विठ्ठल. सगळे तर सगळ्यातच श्रेष्ठ आहेत. पण ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराकडे पहा, भक्ती म्हटली की भागवताकडे पहा आणि वैराग्य म्हटलं की तुकोबाराकडे पहा. म्हणजे एक एकाजवळच होतं दुसरं नव्हतं असं नाही. या तिन्हीचा समन्वय जिथे असते तिथे संतत्व आहे. ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे. बाई खूपच आमच्या गावात सुगरण आहे. हो असू द्या सुगरण. मग तिला म्हणा पीठ देतो, आटा, अग्नी नाही पाणी देतो, कर स्वयंपाक. आपण बक्षीस देऊ त्या बाईला कोणी असेल तर. तुमच्या गावात नाही, जगात नाही, गावात काय शोधता तुम्ही? पाणी देऊ, धान्य देऊ, विस्तू देणार नाही, स्वयंपाक होईल. अग्नी देऊ, धान्य देऊ, पाणी नाही, कर म्हणा स्वयंपाक होईल. उदक अग्नी धान्य झाल्या. उदक म्हणजे पाणी, अग्नी आणि धान्य हे तिन्ही असले की स्वयंपाक होते. तसं भक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे, ज्ञानही पाहिजे. हे तिन्ही एका ठिकाणी असतील तो संत. एकाने एकने संत होत नाही. नुसतीच भक्ती करणारा भक्त होईन, संत नाही. नुसतंच वैराग्य आहे, भंभोले विरक्त होईन, संत नाही. नुसतं ज्ञान आहे, ज्ञानाचा गर्व चढीन, त्याला संत नाही होणार. विठ्ठल. ज्याच्याजवळ भक्ती आहे, वैराग्य आहे, अज्ञान आहे, हे तिन्ही ज्याच्याजवळ आहेत त्यांना म्हणायचं संत. आणि ते काय करतात? अरे हे तिन्ही असलेले महान सद्गुण आपल्या जवळ ठेवत नाही. त्यांना जो अनन्य शरण झाला किंवा अधिकारी त्यांच्या समोर आला की त्याला ते बहाल करतात, त्याला देऊन टाकतात, वैराग्य देतात, ज्ञानही देतात आणि भक्ती देतात. कोणाला भक्तीचा शृंगार चढवतात, कोणाला वैराग्याचा चढवतात, कोणाला ज्ञानाचा चढवतात. पण त्यांच्या पुढे आम्ही बाळ रूपानं गेलं पाहिजे, लहान होऊन गेलं पाहिजे, अज्ञ रूपानं गेलं पाहिजे, त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात मला त्याचा अनुभव आला. शृंगारिले बाळ कवत
हरिपाठ कीर्तन काकडा हे निदाने संस्कार तरी उरतात. हे जे पवित्र वातावरणातले जे कण आहेत हजारो लाखो वर्ष काम करतात. हे संस्कार वाया जात नाहीत. म्हणून हे जे आपले कार्यक्रम होतात त्यातला दंभ करून सत्यत्व जास्त कसं येईल त्याच्यात असे कार्यक्रम करत राहणं संस्कारानं पुढची पिढी घडल्या जाते. आजीचे मज तुकोबारा अनुभव सांगतात. कृपा दान, कारण दान देण्याकरता आले. एक दाता देव आहे, दाते एक संत आहेत. दुसरा दाता नाही कोणी. आपल्यावर जगात लौकिकत्वानं जास्तीत जास्त प्रेम करणारे माय बाप आहेत, दुसरा नाही कोणी. माय प्रेम करीन तुमच्यावर की बाप करीन. बाप रागावला तरी तुमच्या हितासाठी, माय रागावली तरी तुमच्या हितासाठी, प्रेमानं कुरवाळील तुमच्या हितासाठी. लेकुराचे हित लाभाविण प्रीती करणारी माय आहे, बाप आहे. खरं प्रेम दोघांचंच आहे. पण या दोघांचे प्रेम एकवटलं संतांच्या ठिकाणी. दिले संत जनी माय बापे, प्रेम करतात पण भल्याची इच्छा करतात. पण भलं कशाचं आहे ज्ञान कोणाला आहे? मायलाही नाही बापालाही नाही. लावण्या मोह संसारी गोविती, संसारात गोवतात. जगरूढीप्रमाणे त्याला संसाराला लावतात. दोनाचे चार हात झाली की मोकळे होतात, म्हणजे संसारात ढकलून मोकळे होतात. संत जीवाला जे आवडते पण ती याला घातक आहे, ज्याला आवडत नाही पण याला तारक आहे. काय आवडते जीवाला? संसार. संसारातलं मेन पॉईंट काय आहे? द्रव्य. द्रव्य असले तुम्हाला भोगाची उपलब्धी होते. भोग किती तुम्हाला भोगा वाटले, जर दरिद्री माणूस असला तर मनातले मनोरथ मनात जिरतात. अमुक पाहिजे टमुक पाहिजे टमुक पाहिजे निजून राहा झालं. भोग कशाच्या स्वाधीन आहेत? द्रव्याच्या. द्रव्य ज्याच्याजवळ आहे त्याला भोग. म्हणून लोकांना द्रव्य जीवापेक्षाही आवडते. द्रव्य जीवाहुनी आवडया जना. लोकांना जीवापेक्षा इचुकाट्यात जातात, झाडावर चढतात. मरशीन विठ्ठल विठ्ठल, रात्रीचा दिवस. अरे काय आहे, जीवा पार कष्ट करतात द्रव्याकरता. तुकोबाराय प्रश्न विचारतात, असा कोण आहे हो ज्याला संसार आवडत नाही? संसाराचं उपलक्षण केलं त्याच्यात. कन्यापुत्र घोडे दाराधन, ऐसा कोण आहे हे दया नावडे. ऐसा कोण आहे दया सगळ्या संसारात उपलक्षण आलं त्याच्यात. कन्या पुत्र घोडे दारा अंधन, झाला संसार. आता नाही पुढे. असा कोण आहे आवडत नाही? बोला. आवडते की नाही? जीवापासून आवडते की वरवर? जीवापासून देव आवडत नाही, जीवापासून संसार आवडते. आणि संसार आवडण्यात यांचं कल्याण नाही. म्हणून संसारातला दोष संत सांगतात. एकही संत महात्मा असा नाही की तुमच्या संसाराचं स्तुती करीन वर्णन करीन. संसाराची निंदाच केली सगळ्या संतांनी. संसार दुःख मूळ निंदा आहे की नाही? तुम्ही सोडला पाहिजे म्हणून. ठाऊकची आहे संसार दुःखाचा.
दुःख बांधवडी हे स्तुती आहे संसाराची की निंदा आहे? निंदा कशा करता केली? तुम्हाला या संसाराची घृणा आली पाहिजे आणि तुम्ही हा संसार सोडण्याच्या तयारीत असलं पाहिजे. म्हणून सगळ्या साधू संतांनी संसारावर घणाघात केला व ते लोक चिटकले. विठ्ठल विठ्ठल. ते कृपा करण्याकरता आली की नाही? कृपा हा संतांचा स्थायी भाव आहे की नाही? कृपा म्हणजे तुम्हाला जर प्रवृत्तीत त्यांनी गुंतवलं तर त्यांचं संतत्व बाधित होईल. हे माहीत आहे का तुम्हाला? जीवाला प्रवृत्तीतून काढावं लागते, निवृत्तीत घालावं लागते. हे काम आहे त्याचं. आणि ते जर तुम्हाला धन द्रव्य चांगलं होईन, मुलं बाळं होतीन, धनधान्यानं घर भरीन, मकान बांधल्या जाईन, पोरीचं लग्न होईन, पोराला नोकरी लागीन, तो साधूच नाही. मग विठ्ठल विठ्ठल. संतत्व बाधित झालं कारण प्रवृत्ती दुःखमुळे आहे. निसंग सुखम अश्नुते शास्त्र सांगते, निवृत्तीमध्ये सुख आहे. काय सांगा, ज्ञानोबाराचा बाळ छंद वाचा तुम्ही, काय गोड आहे. निवृत्ती पदोपदी गोवी. अरे निवृत्ती थोडासा लेसर आला ती अंतर पाळते आणि निवृत्तीच्या वाट्याला लागले नाही त्याचं कसं होईल? वैद्य काय करतात? रोग्याची भीड धरतात का? समजा एखाद्या रोग्याला एखादं कुपथ्य आहे आणि त्या रोग्याची जर त्या वैद्यानं भीड धरली, काही हरकत नाही, खात जा म्हणे, मरीन की राहीन तो. वैद्याची ते भीड मरण रोग्या. तसं संत तुमची भीड धरत नाहीत, प्रवृत्तीवर आघातच करतात. अरे चांगलं नाही, प्रवृत्ती मार्ग सोडा. पण प्रवृत्ती मार्गापासून परावृत्त केलेले दक्षाचे पोरं म्हणून नारदाला शाप झाला तर. दक्षाचे पोरं होते, 2 जथ्थे होते. ते एक होते शबलाश्व आणि दुसरे होते हरियाश्व. 10,000 आणि 6,000 होत पहिले पोरं इतके. चालले, नारद भेटले. अरे कुठे चालले? म्हणे आम्हाला आज्ञा दिली बापानं, हा संसार वाढला पाहिजे. सगळा मूर्ख आहे का रे? परमार्थ करा, त्याच्यात कुठे पडता तुम्ही? फार मोठं प्रकरण आहे भागवतात. उपदेश केला ते झाले निवृत्तीपंथी आले नाही. दुसरा जथ्था पाठवला दक्षानं, त्यांनाही उपदेश केला आणि ते चालले गेले. आणि नारद गेले, कोणाची वाट पाहतात? त्या बापालाच म्हणायला लागले दक्षाला. अरे म्हणे पोरं नाही आले अजून, पोरं येत नाहीत म्हणे. आता ते झाले साधू झाले. नारद गुप्त झाले. मग त्याला कळलं, नारदानंच तर केले साधू. नारदाचं काय वाईट केलं आम्ही? आमचे पोरं बिघडवले. कोण म्हणे? दक्ष प्रजापती. तुम्ही म्हणसान काय नवलाय तुम्ही, कीच गल्ली मे खसखस. दक्ष प्रजापती म्हणायला लागले आमचे पोरं बिघडले. नारदा तुम्हाला माझा शाप आहे, एक मुहूर्तभर तुम्ही कुठे स्थिर राहणार नाही. म्हणून ती त्रिभुवनी गमन नारदा, म्हणजे जीवाच्या दशेत. अरे दक्ष प्रजापती असला त्यालाही परमार्थ नाही आवडला, तुम्ही कोण? विठ्ठल विठ्ठल. सर्व संग परित्याग संतांनी केला आणि त्यागात दुःख आहे, त्यागात सुख आहे, वैराग्यात सुख आहे. हे तुम्हाला प्रवृत्तीतून काढून निवृत्ती मार्गाकडे केलं. तोंड इकडे केलं, इकडचं फिरवलं. लोकांचं तोंड काही कळत नाही. लोक संतांचं काय करणं ही जाणत नाहीत. संतच कळत नाहीत. पहिली संत भेटतच नाहीत आणि भेटले तर ओळखू येत नाहीत आणि ओळखू आले त्यांना काय मागावं कळत नाही. लय लांबचा पडला आहे. जे भेटतात ते संत नाही, संत भेटत नाहीत. भेटले तर ओळखू येत नाहीत. ओळखू का येत नाहीत? आपण संत आहोत हे जगाला कळू नये याची घेतात खबरदारी. काय उलट चाललं सगळं. अमानित्व मदंबित्व महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. याच्याचं चिंतन वाचा. के सत्काराची गोठी
की आदरा देईल भेटी मरणेशी साठी नमस्कारिता. कुठे संतन कुठे आपण, आपले सत्कार अन हार अन शाल अन जीवच तेच मरणाच्या खाईत गेले. 100 वर्ष जगले तुवच पाय तू विठ्ठल विठ्ठल. हे सगळं खोटं. ज्याच्या दरबारात आपण त्याचं नाव काय काऊन पडलं खोटेश्वर? खोटं सारं खोटं. तू खोटा, तुझा बाप खोटा, तुझी माय खोटी, तुझा आबा खोटा, सगळं खोटं. म्हणून या लोकांनी त्यालाच खोटेश्वर केलं. पण त्याचं खोटं काही ऐकलं? खोटं का म्हणत? प्रपंच हा खोटा शास्त्री निवडिला. प्रपंच हा खोटा शास्त्री निवडिला. पाहिले साक्षीला खोटा आहे सगळं. काय खरं आहे महाराज? अरे श्रुती सांगते ना, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. शास्त्रार्थ बोलले, श्रुत्यर्थ बोलले. ते प्रपंच कसा आहे? खोटा. खोटा म्हणजे मिथ्या. सत्य काय? देव खरा आहे. काही व्याख्या असतील ना त्याच्या. ज्या स्वरूपानं ज्याचा निश्चय झाला त्या स्वरूपातून ते कधी ढळत नाही, त्याला म्हणतात सत. अनेक क्षणभर स्थिर राहत नाही, त्याला म्हणतात असत. संसार आहे ते का स्थिर? आज आमेला पण जा मेला. स्थिर आहे? चाललाच प्रवाह. हा स्थिर आहे का काही? स्थिर राहे ऐसे नाही. तुझ्या वाचून देवा काही स्थिर राहत नाही. म्हणून तू सत आहेस आणि प्रपंच असत आहे. या असतात यांनी पडू नये म्हणून संतांचे उपकार आहेत. संत कृपा करतात, पण कृपेला पात्र झालं तर करतात. नाही ते अवतार झाले का मग सगळे गावाचे गाव जात होते उद्धरून. अरे ज्ञानेश्वर महाराज असताना लोकांनी ओळखलं नाही, नाथ महाराज असताना लोकांनी ओळखलं नाही, हा महात्मा असताना लोकांनी ओळखलं नाही, तुकोबाराय असताना लोकांनी गाढवार बसून मिरवणूक काढावं लोकांनी. नाथ महाराजावर आपत्ती आणा, ज्ञानेश्वर महाराजांना मुठमुठ पीठ मागायला फिरवाय लोकांनी. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न. एकही धनिक नसेल का त्या काळात कोणी की तुम्हाला आम्ही मठ बांधून देतो, इथेच विश्रांती करा, इथे चिंतन करा, ध्यानधारणा करा, वारी करा तुमची, म्हटलं कोण? निवृत्तीनाथ ज्ञानोबासारखे महात्मे कोरांना मागायला फिरायचे. आमच्या मुक्ताबाईला भूक लागायची, सारखी रस्त्याकडे पाहायची. सोपाना हे पट तयार करून देतो, हिला खेळवीत जा. मुक्ता लहान आहे, तिला भूकला. अजून दादा आले नाही, अजून दादा आले नाही. हा काय समाज आहे? विठ्ठल विठ्ठल असताना अवहेलना छळ करणं. आणि मग ते या ठिकाणाहून गेले की दर्शनाची बारी, समाधीवर दया दुधाचा अभिषेक. वा रे वा, विठ्ठल विठ्ठल. मुक्ताबाई स्वरूपानं श्रेष्ठच आहेत, पण त्यांचं श्रेष्ठत्व जगात प्रसिद्ध होण्याकरता कारण चांगदेव महाराज आहेत. अष्टादश पुराणी मुखोद्गत. चांगदेव महाराज सामान्य होते काय? चांगदेव महाराज म्हणून तुम्ही असे मोकळे होता. चांगदेव महाराजांचे हे 18 पुराण मुखोद्गत होते. निळोबाराजा गाथ्यातलं चांगदेव चरित्र हे प्रकरण वाचा तुम्ही. 18 पुराण मुखोद्गत. आणि ते चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो. रडले, ढसाढस रडले चांगदेव महाराज. ज्ञानोबा म्हणले, बुवा का रडता? रडू नाही तर काय. 1400 वर्षे शरीर जतन केलं, एका मराठी ओळीचा अर्थ लागून राहिला नाही. तासन तास विचार केला. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू. रडू नका, रडू नका. बाई सांगा बुवांना अर्थ, ऐकावा तो अर्थ. मुक्ताईच्या मुखे. काय आपलं भाग्य आहे की संत आपल्याला लाभले हो. विठ्ठल विठ्ठल. संत कृपा करतात, कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुले पदी नुसतं पाहून कृपा करतात दृष्टिक्षेपात.
कधी कधी मस्तकावर हात ठेवतात, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊने केले. कधी कधी संकल्प कृपा करतात. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा. कृपाया केली संत जनी कृपाया कृपाया केली संतजनी. तुकोबरा बोलले गाथा वाचा. किती वेळ गाथाचं पारायण केलं तरी गाथा वाचा वाटते. बाराखडी तेच आहे जे तुमच्या पेपरात लिहिलेले शब्द बाराखडीतलेच आहेत. पण सकाळचा पेपर लोक संध्याकाळी वाचत नाहीत, शिळा होते तो. शेकडो वर्ष झाले गाथ्यातले शब्द नित्य नूतन वाटतात. आणि असं वाटते प्रत्यक्ष तुकोबारा आपल्याशी बोलतात. अरे गाथा काय समजले तुम्ही? पंचम वेद आहे रे, अध्यात्मशास्त्र आहे, तुमचं समाजशास्त्र आहे. ज्याला आपलं जीवन सुखी करायचं असेल त्यानं गाथ्यात ते रोज निदान 11 अभंग वाचलेच पाहिजेत. काय गाथा आहे, त्याच्यात एवढी ओझ आला, एवढा त्याच्यामध्ये माधुर्यता का आली? तुकोबारा म्हणतात कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी. त्या वाणीत अलंकार तसा चढत नाही कृपेशिवाय. प्रीती हे लाविली कीर्तनी, कीर्तनात प्रीती लावली. कीर्तनात तुकोबाराचं कीर्तन, कीर्तन आणि काकडा या दोन्हीची आरती कधी कधी एक व्हायची. म्हणजे कीर्तन सकाळपर्यंत चालायचं. लोकमत बाबा इथं काय झालं, हे टिग्यानं स्थलांतर केलं. मग भांडारा डोंगर असती येथे उभे ठेले सदा प्रेम सुखे झाले. आणि ते 14 टाळकरी ते वेडेच झाले होते ना, काहीच लागत नव्हतं त्यांना. प्रेम कीर्तन सुरू वाळवंटात भांडाऱ्या डोंगरावर चालले कीर्तन. किती आता गेले भाव समाधी लागे. आता मस्त श्रोते सापडले महाराजांतात. कोणी उठत नाही, कीर्तन जास्त झालं कोणी म्हणत नाही, काही नाही, पंगत लागत नाही, सप्ताह बसायचं काम नाही. आमचे श्रोते कोणते श्रोते आहेत असे महाराज? वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षी सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे. एवढं प्रेम का झालं कीर्तनावर आमचं? कृपाया केली संतजनी. ज्ञानोबारांनी माझ्यावर कृपा केली म्हणून कीर्तन या साधनावर माझं एवढं प्रेम बसलं. तुम्हाला काय सांगा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भजन थोडंसं वाढलं, कीर्तन वाढलं की आपल्याला कंटाळवानं वाटते. आपल्याला कृपा नाही ना. कृपा केली की तल्लीनता प्राप्त होते. प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. दृष्टिक्षेपानं कृपा करतात. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी.
दुधा नाही भेटी अंगसंग. निळोबारार मस्तकावर हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. अशा कृपेचे प्रकार आहेत. म्हणून तुकोबारा म्हणतात, आजीचे हे मज तुम्ही कृपादान. पुढे काय, दिले संतजनी माय बापे. तुम्ही संत मायबापांनी मला कृपा केली, माझ्या वाचेवर शृंगार चढवला. खरंच एवढं अलंकारिक, एवढं भाषा सौंदर्य आमचं का आलं? तुमच्या कृपेने आलं. भक्ती, ज्ञान, वैराग्य याने मला तुम्ही अलंकृत केलं. कधी कधी भाग्यवशात संत आपल्याकडे येतात आणि कधी कधी आपल्याला त्यांच्याकडे जावं लागते. दोन्ही प्रकार आहेत. संत वाङ्मयात आहेत, पुराणातही आहेत, इतिहासातही आहेत. कधी कधी जन, बुडील, काय इंद्रद्युम्न, कधी काय प्राचीन शाल, हे महात्मे वैश्वानर ईश्वर चिंतन करत होते, पण गाडी अडली. मग आता कोणाला तरी विचारलं पाहिजे, आपल्याला पुढचं येत नाही, म्हणून ते सगळेचे सगळे उद्दालकाकडे आले. येण्याचं कारण उद्दालकाने विचारलं, कसे आलेत? त्यांनी सांगितलं, हे आम्हाला एवढं येत नाही, याच्या पुढे येत नाही, एवढंच येते. उद्दालकाने सांगितलं, मलाही तितकंच येते, मला त्याच्या पुढे कळत नाही, पण याच्या पुढचं ज्याला कळते त्याचा पत्ता मला माहीत आहे. आपण सगळेचे सगळे त्यांच्याकडे जाऊ. तो तर एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं अश्वपती. त्या अश्वपतीकडे सगळे गेले आणि मग त्यानं ब्रह्मबोध केला यांना. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाची भूक लागेल असली तर, ज्याच्या पोटातच भूक नाही आणि त्याला मिष्टान नाही वाढले तरी कडू लागतात. ज्याला ब्रह्मज्ञानाची भूकच नाही, जिज्ञासाच नाही, त्याला काय चव आहे हो? भक्ती काय, वैराग्य काय, ज्ञान काय, उपनिषद सांगून राहिले, त्याला सपक लागते सगळं. भूक नाही ना पोटात. भूक म्हणजे जिज्ञासा. परमार्थ खरा जिज्ञासेच आहे. ज्याला जिज्ञासा आहे, जसं झाडाच्या मुळा ज्या ज्या ठिकाणी ओलावा कुठे असला तर शोधून झाडाला वर पुरवतात. या जगात शिकण्यासारख्या खूप वस्तू आहेत, म्हणून अवधूत सगळ्या जगाकडून शिकले. हेची शिकविले जनार्दने, काय सर्वाभूती मजची पाहणे. याच्या अगोदरची ओवी आहे, विठ्ठल विठ्ठल. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिशे. शांती ब्रह्मनाथ मारणारं सगळं जग गुरु दिसते. सगळं जग गुरु, आणि याच्यापेक्षा तुम्ही लघु गाडी बरोबर रुळावर आहे समजा, आणि सगळे लघु आणि स्वतःला गुरु समजतं, गाडी घसरली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा काय म्हणतात, जगा धाकुटे होईजे तई जवळी क माझी. सगळ्या जगात खालच्या नंबरात मीच आहे, माझ्यापेक्षा सगळं जग श्रेष्ठ आहे समजून जा. आता गाडी बरोबर आहे. याला काय समजते, त्याला काय समज, तुला जास्त समजते. गाडी घसरली. विठ्ठल विठ्ठल. धाकुटे होईजे जग संपूर्ण गुरु दिशे. असं घडते. कधी कधी भाग्यवशात संत आपल्या, तुका म्हणे आले घरा, आणि तोची दिवाळी दसरा, संत आपल्याकडे येतात. कोण्या भाग्यवानाला असंही होते, काही का संत कुळातच काही भाग्यवानाचा जन्म होतो. तुकोबार आहे, 8वे पुरत पंढरीचे निष्ठावंत वारकरी साक्षात्कारी संत होते. कोण? विश्वंभर बाबा, आमचे नाथ महाराज, हे सगळे संत संत कुळात जन्माला आले. हे मत भाग्यवान होते. तसं कोणाचा संत कुळाचा जन्म होतो, कोणावर गर्भाचेच परमार्थाचे संस्कार असतात, काहींना बालकडू बालपणीच मिळते, काही काहीवर गावाचे संस्कार असतात. ज्याच्या भाग्यात जे असेल ते त्याला मिळते. कधी कधी कोणाला प्रयत्नानं मिळवावं लागते. कधी काही काही हिरण्यकश्यपूच्या कुळात प्रल्हादे होतात, असंही आहे.
आणि काही काही महावैष्णवाच्या घरात उसाच्या पोटी आपली वराळातली म्हण आहे, काय होते का ऊस म्हणतात बाई, असंही होते. पण ज्याचा त्याचा तो योग आहे. पण परमार्थाचा प्रयत्न सोडायचा नाही. काही असलं तरी परमार्थ हा प्रयत्नावर आहे आणि प्रारब्धावर संसार आहे. संसार न केला तरी होतो आणि परमार्थ केल्याशिवाय होत नाही. आणि हे सांगणारे संत आहेत. म्हणून आजीचे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, जनी माय बापे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, आवडे ज्ञानेश्वर माऊली. वाजले का 9? हो, टाईम झाला आपला. 10-5 मिनटं जास्त झाले काय? नाही झाले असतील, मी क्षमा मागतो. कारण संत श्रेणी किती वर्णन केलं तर ते वर्णनीयच आहेत. आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली सकाळी, आवर्जून मला ध्यान आलं म्हणून सांगा वाटते. आम्ही उत्तरेकडे तीर्थयात्रेला गेलो होतो. गुरुजी होते, 150-200 लोक होते. पण म्हटलं यात अधिकारी बरोबर निवडला, याच्या खांद्यावर हात टाकला मास्तरच्या. गुरुजी आपण प्रवचनाला जाऊ. प्रवचनाला यद्वा म्हणजे 4 वाजता गेले तर प्रवचन हाती लागे. सकाळी 5 वाजता फाटक बंद होय, गेले प्रवचन. अरे म्हटलं दुर्लभ आहे. गुरुजीला घेऊन गेलो आणि आम्ही ते ज्या महात्म्याचं प्रवचन ऐकलं त्या महात्म्याचा हा महात्मा एकच असा आहे की ज्याचा जगात फोटो नाही. स्वामी रामसुखदासजी, त्यांची स्वतंत्र खोली नाही, स्वतंत्र संडास नाही, स्वतंत्र बाथरूम नाही जनरलमध्ये. काय संतांकडे पाहिलं. आमच्या अंगी संतत्व नाही, पण अशा महान महात्म्यांचा योग कधी कधी आला म्हणून आम्ही स्वतःला धन्य समजतो. कारण काय आहे, निळोबाराय म्हटले, तू निळा म्हणे जे जे संत भूमंडळी त्यांची पाय धुळी वंदी नमी. आता टाईम झाला असेल, पण आता म्हणणारे आहेत ना, पण चाल अशी म्हणा थोडक्यात की 5 मिनिटात झाली पाहिजे म्हणा. तुका म्हणे तुम्ही तुका म्हणे तुम्ही हा सुंगारीले बाळ